खूप छान वाटतंय। वातावरण एकदम भक्तिमय आहे आणि सगळ्यांना भेटून वारी म्हणजे मला प्रश्न पडला होता की वारी संपूर्ण जाते आळंदी ते पंढरपूर, पण ते कसे मॅनेज करतात, काय मॅनेज करतात, हा यक्ष प्रश्न होता माझ्यासमोर। धन्य देवा तुझी करणी दाराच्या आत पाणी। बोला माऊली करा काय, आम्ही तुमचे नंबर 1 ची वारी आम्ही यांना घेऊन जातोय। वारी में चलते चलते आप लोगों के साथ ये भी होगा। हमें येण्याच्या अगोदर म्हणजे मी शून्य होते, पण मी माऊलीची वारी चालू केली आणि माऊलीनं एवढं काही मला भरभरून आशीर्वाद दिला। आज डे 3 है। आज की तारीख है 24 जून 2025। हम लोग निकले थे 20 जून को, जो कि हमने पहला पड़ाव पार किया था आनंदी से पुणे का, और 20 की रात से लेके हम लोग 21 रात पुणे में ही रहे थे। फिर 22 जून को फिर हम लोग पुणे से निकले थे सासवड़ के लिए, जो रात में पहुँचे थे, और 22 रात से 23 पूरी रात, आज की है 24, यहाँ तक हम लोग सासवड़ में ही रुके। आज 24 को हम लोग यहाँ से निकलने वाले हैं जेजुरी के लिए। जेजुरी ये एक बहुत इम्पोर्टेंट पार्ट है, जिस मार्ग से ये जाने वाली है उसके बीच जेजुरी पड़ता है, और जेजुरी सासवड़ से 16.7 किलोमीटर का रास्ता है, जो हम लोग आज पैदल ही क्रॉस करेंगे। जैसे कि ये पूरी वारी पैदल ही हमें क्रॉस करनी है चलते चलते। तो व्लॉग को जितना हो सके महाराष्ट्र और महाराष्ट्र के बाहर, भारत के बाहर इसे पहुंचाने की कोशिश करो, ताकि ज्ञानेश्वर महाराज की जो वारी है ये पूरी दुनिया जान सके कि ये वारी कितनी बड़ी है, और यहाँ पर 10 लाख के ऊपर कैसे वारकरी चलते चलते पंढरपुर पहुँचते हैं। वारी में चलते चलते आप लोगों के साथ ये भी होगा, हमेशा आप लोगों को स्टेबल मौसम नहीं मिलेगा, मतलब हमेशा धूप या नॉर्मल मौसम नहीं मिलेगा, बारिश भी आएगी। और बारिश में रेनकोट पहन के, छतरी लेके फटाफट आप लोगों को चलते जाना है, रुकना नहीं है बिल्कुल भी। आप लोग देख ही सकते हैं, मैं तो चल ही रहा हूँ, मेरे साथ लाखों लोग चल रहे हैं। मैंने भी रेनकोट लगाया हुआ है, और एक तरीके का पन्नी यहाँ पर मिल रही है जो 10 से 30 रुपये में आती है, और इसी पन्नी को वो नीचे रख के भी आराम करते हैं, और जब बारिश आती है तो पहन लेते हैं। बारिश कितनी भी रहो, सेवा चलती रहती है। बीच बीच में जितने भी गांव आते हैं वो लोग सेवा करते हैं। जैसे यहाँ पर चिवड़ा व बूंदी प्रसाद वाटप हो रहा है। वारी के तीनों दिन के मौसम के बारे में मैं आप लोगों को बताता हूँ। जब पहला दिन मैं निकला था आनंदी से पुणे, तब मिक्स मौसम था, थोड़ी बारिश हो रही थी, फिर रुक जा रही थी, थोड़ी धूप हो रही थी, फिर थोड़ा नॉर्मल मौसम हो जा रहा था। इस तरीके का मिक्स मौसम देखने को मिला हमें आनंदी से पुणे की वारी के टाइम में। और फिर पुणे से जब सासवड़ के लिए हम लोग निकले, तब पूरा दिन भर धूप निकली हुई थी, वहाँ बारिश की एक बूंद तक नहीं थी। और आज जब हम सासवड़ से जेजुरी के लिए निकले, अब जस्ट स्टार्ट ही की है, कुछ देर हुआ ही है, मतलब 1-2 घंटे हुए हैं, तो बारिश शुरू हो गई है। और सभी ने रेनकोट लगा लिया है, किसी ने प्लास्टिक लगा लिया है अपने ऊपर, लेकिन चलते जा रहे हैं सभी लोग। बीच रास्ते में भी कुछ जन नहा रहे हैं, वारी में सभी लोग जा रहे हैं, और जिन्हें लग रहा है कि रुक के नहाना चाहिए वो लोग भी यहाँ पर नहा रहे हैं। या वारीसाठी कुणालाही निमंत्रण दिले जात नाही, सर्व माणसं सदा भावाने वारीसाठी वारीमध्ये सामील होतात व
कोणीही एकही वारकरी उपाशी राहत नाही. माऊली आपोआप त्यांना वेळेवर जेवण खावण पाणी सर्व काही आपोआप पुरवतो. अभी टाइम हो रहा है 8:30 सुबह के और पहला विसावा यहाँ पर हुआ है. हम लोग 7 बजे निकले थे. 1.5 घंटे के बाद पहला विसावा लिया है और जो 22 नंबर की डिंडी है यहाँ पर वो लोग रुके हैं और बाकी डिंडियाँ भी रुकती है यहाँ पर. और जिनके पास नाश्ता होता है वो अपना नाश्ता करते हैं यहाँ पर, या तो स्टॉल लगाया हुआ है वहाँ से करते हैं. और अभी आरती हुई है और आरती जैसे ही ख़त्म होंगी ये लोग थोड़ा सा विश्राम करके फिर आगे के लिए प्रस्थान करेंगे. इस तरह सभी वारकरी लोग रुकते हैं. उनका हर एक का अपना अपना ग्रुप होता है. डिंडियाँ होती है, डिंडी में बहुत से लोग होते हैं और नाश्ते की सुविधा होती है. रास्ते में जब आगे बढ़ते हैं तो वहाँ पर खाने की सुविधा होती है, रहने की सुविधा होती है. ये सब अपना अपना ग्रुप करता है और फिर आगे बढ़ते रहते हैं. अनिल पंढरीनाथ पंचवाघ, दिंडी क्रमांक 22 रथापुढे. 60 वर्ष वडिलांनी ही दिंडी चालवली. मला 60 लागल्यानंतर मी सुरुवात केली. गेली 8 वर्ष झाले मी सर दिंडीत येतोय. दिंडीमध्ये किमान 500 लोक चालतात. वेगवेगळ्या गावावरून आहेत, वेगवेगळ्या जातीचे आहेत, वेगवेगळ्या धर्माचे आहेत. कुणी कुणाची जात विचारत नाही, कुणी कुणाचा पंथ विचारत नाही आणि एकमेकाला ते बंधू स्वरूपच मानतात. प्रत्येकाच्या हृदयात आम्ही पांडुरंगच बघतो, माऊली स्वरूपच बघतो. कुणी कुणाचा दुजाभाव करत नाही, दुराग्रह करत नाही. प्रत्यक्ष पांडुरंगच आमच्याबरोबर चालतोय अशी प्रत्येकाची भावना या ठिकाणी होते. नित्यनेमाने भजन आहे, त्याचे काकडा आरती आहेत, आमचे विणेकरी आहेत, मोहनबा पाडळे हे त्याच्यामध्ये सगळं अख्खी मालिका त्यांची पाठ आहे. म्हणजे सुरुवातीच्या अभंगापासून ते पालखी पंढरपूरला जाईपर्यंत जे मालिका तयार हैबत बाबाने तयार केली ती सगळी त्यांची मुखोद्गत आहे. अनेक वर्ष ते पण हे वारी करतात. आत्ता त्यांना खांद्याचा जरी ताम असला, मानेचा जरी तास असला तरी ते वारी कधी चुकवत नाहीत. म्हणजे पंढरीची वारी आहे माझ्या घरी त्या पद्धती दुसरे काही. आम्ही सगळ्या स्वतःला खूप भाग्यवान समतो. बहुत सुकृताची जोडी म्हणून हे विठ्ठले आवडी, जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणून या विठ्ठले कृपा केली. या भावनेने आम्ही सगळे चालतो. असेच वारकरी आज प्रत्येक ठिकाणी आहे. प्रत्येक ठिकाणी आम्हाला स्वागत आहे. कोण जेवण करतात, नैवेद्य करतात, चहा पाणी देतात, राहायची व्यवस्था करतात. आजारपण पडलं तर कोणी त्याची मदत करतात. असे प्रत्येक ठिकाणी आमची जोडी आहे. ह्याच्यामध्ये कुठलाही मनुष्य श्रीमंत नाही. सर्वसामान्य कुटुंबातून ते अध्यक्ष जे आमचे ते स्वतः सी आहेत. त्यांच्याकडे आज 40 माणसं कामाला आहेत तरीसुद्धा ते आमच्याबरोबर येतात, आमच्याबरोबर राहतात. आमच्या मांडीला मांडी लावून ते कुठलाही विणेकरी असो, वारकरी असो, झेंडेकरी असो त्याच्या मांडी लावून पाय बसतात. कुणी कुणाचा जातीभेद, वर्णभेद, गुणभेद असं कुणी करत नाही. अशा पद्धतीने ही वारी आमची अनेक वर्ष चाललेली आहे. हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय. दिंडीचं नाव आहे ह.ब.प. नानाभाऊ वडगावकर.
ह भ प नाना भाऊ वडगावकर, रथापुढे 22 नंबर. नमस्कार, मी वर्षा सोपारकर, मुंबई डोंबिवलीवरून आली आहे. ही माझी दुसरी वारी आहे. म्हणजे मी दर वर्षी एक टप्पा करते. मागच्या वर्षी दिवेघाट झाला, यावर्षी सासवड ते जेजुरी. वारीचा अनुभव खूप छान आहे. असं वाटतं आपण साक्षात आपल्यावर पांडुरंग चालतात ते, आणि काही होत नाही, म्हणजे दुखणं खुपणं वगैरे काही होत नाही. तहान भूक पण आपण सगळे विसरून जातो. वारी म्हणजे मला प्रश्न पडला होता की वारी संपूर्ण जाते आळंदी ते पंढरपूर, पण ते कसे मॅनेज करतात, काय मॅनेज करतात, हा यक्ष प्रश्न होता माझ्यासमोर. आजपर्यंत मला काहीच माहीत नव्हतं, पूर्ण अननोन होतो मी त्या बाबतीमध्ये. मी कल्याणला राहतो, माझं नाव राजेश पवार आणि ही माझी मिसेस ऋतुजा पवार. गजानन कदम जे आहेत 22 नंबरची पालखी जे आहे त्यांची बहीण आहे आणि मी त्यांचा जिजू. आणि त्याच्यानंतर त्यांनी जबरदस्ती केलं की म्हणे तुम्ही वारीवरती चढा, बघा कसं वाटतं ते. म्हणून आम्ही पहिला टप्पा केला पुणे ते सासवड, आणि आम्हाला एवढा जबरदस्त अनुभव आला की तो दिवेघाट होता. तो दिवेघाट चढणं फार मुश्किल होतं आणि आम्ही लीलया अगदी सहजपणे ते पार केलं. त्याच्यानंतर यावर्षी आम्ही म्हटलं की आता आज सासवड ते जेजुरी हा पार्ट आम्ही करतो आहे, आणि याच्यानंतर जेजुरी ते वेल्हे असा पुढच्या वर्षी आमचा पार्ट असेल. असं स्टेप बाय स्टेप सगळे पार्ट करत आम्ही शेवटपर्यंत पंढरपूरला जाणार आहे, असा मानस आहे आमचा. प्रचंड ऊर्जा आहे याच्यामध्ये वारीमध्ये, आणि प्रसन्न वाटतं एकदम. कितीही प्रयत्न केला तरी काही प्रॉब्लेम नाही, सगळं उत्तमाचं होतं एकदम. धन्यवाद. ये शिवरी गांव में अभी हम लोग पहुँचे और यहाँ से जिजुरी है 7 किलोमीटर. 7 किलोमीटर को तय करने के लिए मेरे ख्याल से 2.5 से 3 घंटा लग सकता है हमें. और मेरे साथ में जो भाई लोग हैं, 2 भाई लोग लातूर से हैं और एक सोलापुर से है. हम लोग साथ में ही चल रहे हैं थोड़े दूर तक, और फिर ये लोग अपने रास्ते अपनी डिंडी की तरफ हो जाएंगे और मैं आगे बढ़ जाऊँगा. जमलं. माझं नाव रुक्मिणी नायर, बाबुळगाव, जयराव. किती वर्षापासून वारी करताय तुम्ही? 5 वर्षे झाली. तुमच्यासोबत किती लोक आहे? आमच्यासोबत 2 सर्व लोक किती आहेत? 200 जण. हां, 200. आम्ही पंढरपूर यात्रेत चाललो आणि ते पंढरपूर खूप आनंद येत आहे. आमचं एक दुसरं वर्ष आहे. हा स्वर्गीय सोहळा म्हणजे स्वर्गात पण नाही, असा हा सोहळा स्वर्गात सुद्धा नाही. माझं असं आहे 5वं वर्ष आहे. मी 5 वर्ष झाले आहे वारी करतो आहे. रिसोडवरून येतो आणि आळंदी जातो आणि तिथनं पैदल येतो माऊली सोडत. मी वाशिम जिल्ह्यातून रिसोडीतून आलेला आहे. उत्साह आमचा वाढतच चाललेला आहे की कधी आपण पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेतो. रामकृष्ण हरी. मी ॲडव्होकेट आकाश गलांडे. मी 2015पासून वारी करत आहे. आमची दिंडी नंबर रथामागे 2 आणि 3 आहे. तर माऊलींच्या पालखी सोहळ्यात भरपूर काही पाहण्यासारखे आहेत. वारकऱ्यांचा हा दिनक्रम सकाळी 6 वाजता चालू होतो. 6 वाजता सर्व विणेकरी पालखी तळावर जात असतात. आपल्या दिंडी क्रमांकानुसार ते माऊलींचे दर्शन घेऊन आपली दिंडी मार्गस्थ होत असते. धन्य देवा तुझी करणी नारळाच्या आत पाणी. धन्य देवा तुझी करणी नारळाच्या आत पाणी. ह्या अभंगाप्रमाणे आपण जोपर्यंत वारीत अनुभव घेत नाही तोपर्यंत आपल्याला त्यातला रसाळ गोडवा कळणार नाही. त्याच्यामुळं जो आनंदीमध्ये जो सहभागी होतो, आनंदी होतो, तो सुख समाधानाने परत जातो असं मला म्हणायचं आहे. आणि आम्ही आत्ता सासवड ते जेजुरीपर्यंत पायी 1 दिवसाची वारी करत आहोत.
आणि इथून पुढे आम्ही अजून करत राहणार आहे आणि आम्ही सगळं वारकरी संप्रदायामधले आहोत. आम्ही मागच्या 4 वर्षापासून वारी करत आहोत. पहिले 2 वर्ष आळंदी ते पुणे टप्पा केला, पण नंतर विचार केला की दरवर्षी हाच टप्पा करण्यापेक्षा थोडं पुढे जाऊन आपण पंढरपूरपर्यंत जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेऊ आणि मग त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही पुणे ते सासवड हा टप्पा केला. यावर्षी आम्ही सासवड ते जेजुरी करत आहोत आणि आता पुढच्या वर्षी जेजुरी ते वाल्हे असा हा टप्पा पुढचा पूर्ण करत आम्ही पुढच्या 8 ते 10 वर्षामध्ये पंढरपूरपर्यंत पूर्ण वारी करण्याचा प्रयत्न करत आहोत. जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी. आम्ही पिंपरी चिंचवडमधनं आलेलो आहोत आणि फर्स्ट टाईम आहे आमचा की आम्ही सासवडपासून जेजुरीपर्यंतचा टप्पा पार करणार आहोत. खूप छान वाटतं आहे. वातावरण एकदम भक्तिमय आहे आणि सगळ्यांना भेटून माऊलींना भेटण्याची जी आतुरता आहे ना ती शिगेला पोचली आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या रथाचे दर्शन झालेत आमचे आणि माझी अशी इच्छा होती की मी हे पूर्ण करावं आणि देवाच्या कृपेने करेल. सगळ्यांनी एकदा तरी वारीला नक्की भेट द्यायला पाहिजे. आम्ही मारवाडी आहोत बाय कास्ट, पण इथे कुणी कास्ट वेगळी नाही आहे. एव्हरीवन इज लाईक माऊलीचे भक्त. रामकृष्ण हरी. थँक्यू. ये भाऊ मुझे वारी करते करते मिले. कहाँ से हो भाऊ आप? हिंगोली जिल्हे. नाव काय तुमच्या? हो का? नांदेड. तुम्ही सांगत होते ना नांदेड. नांदेड पण आपल्या जवळच आहे ना. अच्छा, जात्रा आहे तुम्ही नांदेडला. बढिया. कोण कोण आहे सोबत? खूप पालखी आहे आपली पालखी. तुमच्या दिंडी क्रमांक आहे काही? हो का? मजा येत आहे का नाही? मजा येते की. हे कितवं वर्ष आहे तुमच्या वारीच्या? दुसरं वर्ष आहे. दुसरं वर्ष आहे. बढिया. चला आपण पूर्ण पंढरपूर पर्यंत जाऊ. तुम्ही बी चालणार ना पंढरपूर पर्यंत? चालेल की. चला. रामकृष्ण हरी. तुम्ही सगळे कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदेड. का नाव आहे सगळ्याच्या? एक कर सांगा. तुमच्या वाली? पूनम. तुझ्या? रावसाहेब. हो का? कोण्या वर्गात आहे तू? 6 मध्ये. हे तुझी पहिली वारी आहे का पहिली केला? पहिली वारी आहे. हो का? बाली तुझी? पहिली वारी आहे. तुमची? माझी पण पहिली वारी आहे. अरे वा. मी पण पहिली वेळ चाललो वारी करायला. नाही का? वारी करत आहो म्हणजे आपण सगळे पहिली वेळ वाले आहो. आहे का नाही? म्हणा एक वेळा. राम कृष्ण हरी. हरी राम. हे पताका हे वारकरी संप्रदायाचे प्रतीक आहे आणि प्रत्यक्षात गंगेचे स्वरूप आहे कोणते हे पताका. आणि हे पताका म्हणजे सर्व वारकऱ्याचं प्रतीक असून सर्वांना समाधान व सुख देणारे प्रतीक आहे आणि ते पांडुरंगाला प्रिय आहे म्हणून ते पताकाचं प्रतीक आहे. पताक म्हणजे आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक आहे आणि वारकऱ्याचं पण प्रतीक आहे. ही वारकऱ्याला अनिवार्य आहे. होय वारकरी पाहेरे पंढरी. काय करावी साधने फळ अवघेची तेने. याची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वारकरी वारी चुकोने दे हरी. अशी ही पायी वारी अनंत दिवसापासून चालत आलेली आहे. आमच्या माऊलींनी जगाला या ठिकाणी या वारकरी संप्रदायाचा पाया रोवलेला आहे आणि अशा या वारकरी संप्रदायाचा कळस असणारे माझे तुकोबाराया झालेले आहेत. म्हणून आज या ठिकाणी धन्य पंढरीची वारी सर्व वारकऱ्यांना घडत आहे. त्या सर्वांचं अहोभाग्य आहे. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. झाली पापा तापा तुटी दैने गेले उठा उठी. झाले समाधान पायी विसावले मन.
तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. रास्ते में मेडिसिन की फैसिलिटी भी अवेलेबल है यहाँ पर। बुखार हो, पैर दर्द हो, सर दर्द हो, सर्दी हो, सभी की गोली आप लोगों को फ्री ऑफ कॉस्ट यहाँ पर मिलेगी। माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम माऊली तुकाराम। तुझी गाडी आहे काय फुग्याची? का ठेवते तू? गुल्लर, कार, फुगा, डक कुठं घेऊन चालला? अब जेजूरी रह गया है 4 किलोमीटर और जेजूरी की हद यहाँ से स्टार्ट होती है। मैं आपको दिखाता हूँ, ये सामने यहाँ से जेजूरी स्टार्ट हो जाएगा। आजच्या दिवसा का महत्व आहे? आजच्या दिवसाच्या महत्वाचा दिवस आहे आज जेजुरीत, आमुष्या आहे त्यामुळं लय महत्व आहे त्या देवाचं। आज दर्शन घ्यायचं, भांडारा उधळायचा, आमचा देव आहे ते कुळसोनी। हे संध्याकाळी पालखी पोहोचणार तिथं, मग का होणार? ते हळदच्या का म्हणते भंडारा काय? भांडारा उधळणार। अच्छा, भांडारा उधळणार। सासवड़ से जेजूरी 16.7 किलोमीटर का ये पट्टा आज का लास्ट स्पॉट है डिंडी यात्रा का। लेकिन आप लोगों ने ज़िंदगी में ऐसा कभी नहीं देखा होगा जो मैं आप लोगों को आज दिखाने वाला हूँ। इसे देखने के लिए आपको एंड तक ज़रूर व्लॉग देखना पड़ेगा। जब पालकी जेजूरी पहुँच जाएंगी उसके बाद ये स्पेशल चीज़ होने वाली है, तो व्लॉग को बिल्कुल मिस मत करना, एंड तक ज़रूर देखना। बोला माऊली खरं काय? आम्ही तुमचे नंबर 1 ची वारी आम्ही यांना घेऊन जातोय। आम्ही नागपूरवरून आळंदीला आलो,
पायीवारीसाठी, माऊलीचा सोहळा बघण्यासाठी. माऊलीच्या सोहळ्यामध्ये एवढा आनंद आहे का कधी जीवन संपेपर्यंत असा आनंद घरीसुद्धा पाहायला मिळणार नाही. हा आनंद माऊलीच्या सोहळ्यामध्ये आहे. आणि माऊलीच्या सोबत राहून आम्ही बिमार पडत, ना आमची तब्येत खराब झाली, ना आम्हाला पावसाचं भान नाही, उन्हाचं भान नाही, कशाचं भान. आणि ह्या भानामध्ये माऊलीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि त्यांच्या आशीर्वादाच्या मागे आम्ही त्यांच्यासोबत जात आहोत. आम्हाला कशाचाही त्रास नाही आणि राहणार पण नाही. आम्ही जसे घरून आलो तसेच आता बी आहो आणि शेवटपर्यंत राहील. माऊली भगवान की जय। मैं डॉक्टर वंदना धाकतोड़े हूँ। मैं एक सर्जन हूँ। तो एक वैष्णवी मेडिकल और चैरिटेबल ट्रस्ट है बम्बई का, ये उनका 32nd ईयर है। ये पूरे 15 दिवस वारी में कैंप रहता है। मैं फर्स्ट टाइम आई हूँ यहाँ। हम लोग रोज़ 1,500 तक पेशेंट देखते हैं। उनको लूज मोशंस, पैर में मोच आई है, कट हो गए हैं, छिल गए हैं, तो हमारे डॉक्टर्स रहते हैं जो दवाइयाँ देते हैं, नर्सेज IV फ्लूइड देते हैं, इंजेक्शन देते हैं, हमारे सेवाकरी रहते हैं जो पैरों में मालिश करते हैं, हम ड्रेसिंग करते हैं, टाँके मारते हैं। तो इस तरह से ये पूरा कैंप है जो पूरे बारी में करीबन 32 सालों से ये कर रहा है। जो ट्रस्टी लोग हैं, डॉक्टर कासुडे हैं, डॉक्टर प्रदीप पाटिल हैं और बहुत सारे ट्रस्टीज़ हैं जो ये सब चला रहे हैं। मेरा तो फर्स्ट मौका है, लेकिन ये बहुत अच्छा काम यहाँ पर चल रहा है। यूट्यूब क्या नाम से यूट्यूब? जिमांजी चॅनल, जिमांजी। जय हरी माऊली। मी सुरेखा जाधव छत्रपती संभाजीनगरहून आले आणि मी 2019पासून माऊलीची वारी करते। ज्या वेळेला मी 2019मध्ये जेव्हा माऊलीची वारीला येण्याच्या अगोदर म्हणजे मी शून्य होते, पण मी माऊलीची वारी चालू केली आणि माऊलीनं एवढं काही मला भरभरून आशीर्वाद दिला की तो मी शब्दात व्यक्त करू शकत नाही। माऊलीच्या वारीमध्ये की अशा कुठल्याही गोष्टीची कमी नाही की जो कोणी म्हणजे भुकेला राहील त्याला अन्न, वस्त्र, पाणी, निवारा हे सगळं पद्धतशीर मिळतं माऊलीच्या आशीर्वादाने। आणि जोपर्यंत माझे हातपाय चालेल तोपर्यंत मी माऊलीची वारी करत राहणार। आणि सगळ्या वारकऱ्यांना ही कळकळीची विनंती करते की त्यांनी की म्हणजे व्यवस्थित आपलं वारी करावे आणि सर्वांना सहकार्य करावं। आणि माऊलीची वारीमध्ये की कुठलंही गालबोट लागणार नाही असं वक्तव्य करू नये आणि छानपैकी वारी करत राहावी सगळ्यांनी। जय हरी माऊली। Thank you.